रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा श्रीराम समर्था विना नादुदा देव ध्यानी गुणी गुंतली लेखणी आणि वाणी खुले ग्रंथ भांडार केले जयाने नमस्कार त्या श्रीकृष्ण देवा आदराने जय जय रघुवीर समर्थ। आज योगायोगाने 2-3 गोष्टी आहेत आजच्या महत्त्वाच्या, म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी सह चतुर्दशी पण आहे। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी सन 1674 या पवित्र दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला होता आणि त्यामुळे राज्याभिषेक शक जे आहे त्याची सुरुवात आज झाली। आता आजपासून 348वा राज्याभिषेक शक सुरू झालेला आहे। शिवसमर्थ योग नावाचा एक चांगला ग्रंथ आपल्या संस्थानाने मला वाटतं एक 5-7 वर्षापूर्वी प्रकाशित केला होता। शिवसमर्थ योग, शिव म्हणजे शिवाजी महाराज आणि समर्थ म्हणजे समर्थ रामदास। शिवसमर्थ असा जो शब्द आहे, पूर्वी आपण नानासाहेब देवांचं एक वाक्य आपल्याला लक्षात असेल। नानासाहेब देव म्हणायचे की समर्थांचे स्मरण म्हणजे महाराष्ट्राचे जीवन आणि समर्थांचे विस्मरण म्हणजे महाराष्ट्राचे मरण, हे नानासाहेब देवांचं पहिलं वाक्य। आणि जेव्हा हा शिवसमर्थ योग हा ग्रंथ निघाला, प्रकाशित झाला, तेव्हा त्यामध्ये थोडासा बदल करून तेच वाक्य त्यांनी वापरलेलं आहे। शिवसमर्थांचे स्मरण म्हणजे महाराष्ट्राचे जीवन, शिवसमर्थांचे विस्मरण म्हणजे महाराष्ट्राचे मरण। म्हणजे शिवाजी आणि समर्थ रामदास स्वामी या दोघांचं स्मरण किती महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात येतं। त्यांचं स्मरण असेल तर आपलं जीवन आहे, त्यांचं विस्मरण असेल तर तेच आपलं मरण आहे। या शिवसमर्थ या गुरुशिष्यांची जी जोडी आहे ही एवढी प्रसिद्ध का झाली? कारण त्या काळची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीचा परिणाम आहे आणि त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जे प्रत्यक्ष भगवान शंकराचे अंश होते आणि समर्थ रामदास स्वामी जे मारुती अवतार होते, ज्यांना लहानपणीच प्रभू रामचंद्रांचा अनुग्रह झालेला होता, या दोघांच्या अभूतपूर्व अशा कार्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना जी झाली ती आजच्याच दिवशी झाली। आणि त्याचाच एक निमित्त साधून शिवराज्याभिषेक दिन हा एक दिवस सुरुवात झाला। या शिवराज्याभिषेक दिनाचं खरं महत्त्व जे आहे, त्याचा खरा उत्सव जो आहे तो सुद्धा आजही धुळ्यामध्ये समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये साजरा होत असतो। एके वर्षी माझ्या माहितीप्रमाणे 2008 किंवा 2009मध्ये या उत्सवासाठी मी गेलेलो होतो मुद्दाम। मला आदरणीय श्री शरदरावजी कुबेर त्या काकांनी मला त्या ठिकाणी बोलावलं होतं। शिवराज्याभिषेक दिन म्हणजे ज्यावेळेस शिव आणि समर्थ एकरूप झाले, शिव आणि समर्थ यांचं स्मरण म्हणून हा दिवस आहे। समर्थांचा आणि शिवाजी महाराजांच्या ऋणामध्ये आपण आहोत। आणि मी जसं नेहमी सांगतो की आपल्या समर्थ संप्रदायावर 3 जणांचे ऋण फार महत्त्वाचे आहेत। एक म्हणजे आपले सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामी, दुसरे म्हणजे त्यांचे स्वामींचा कविता समुद्र अवघा कल्याण लिहित असे असा जो पट्टशिष्य असे योगीराज श्री कल्याण स्वामी, आणि या दोघांच्या सहकार्याने निर्माण झालेली जी ग्रंथसंपदा आहे ती ग्रंथसंपदा त्या काळापासून जवळपास 2-250 वर्षापर्यंत ती गुप्त झालेली होती। आणि ती गुप्त झालेली भागीरथी नदी जी आहे ती नदी पुन्हा या भूतलावर आणण्याचं काम ज्यांनी केलं ते श्री नानासाहेब देव। त्यामुळे या तिघांच्या ऋणात आपण सदैव आहेत, सदैव राहू आणि सदैव पुढची पिढी पण राहणार आहे। कारण त्यांच्यामुळे आपल्याला समर्थ काय आहेत हे समजले। आता समर्थ ज्यांच्यामुळे समजले ते नानासाहेब देव कसे होते, त्यांचं चरित्र काय, त्याने कोणती कामं केले, हे सगळं आपल्याला समजायचं असेल तर
नानासाहेब देवांनी जे लिहिलेले 3 मोठे ग्रंथ आहेत ते ग्रंथ प्रत्येकाने जरूर वाचावेत. ते ग्रंथ इतके चांगले आहेत. नानासाहेब देवांचं लिखाण आपण जेव्हा वाचतो तेव्हा असं दिसतं आपल्याला की स्वतः देव आपल्याशी बोलत आहेत. त्यांचं एक वाक्य मला खूप आवडलं. ते फार महत्त्वाचं आहे आजच्या मुलांसाठी, लहान मुलांसाठी, तरुणांसाठी, सगळ्यांसाठी. ते असं म्हणतात की आपल्या मुलांनी कोणतं काम केलं पाहिजे. ते म्हणतात, जे काम केल्यानंतर माझ्या आईवडिलांना आनंद होईल ते काम करणं हे पुत्राचं प्रथम कर्तव्य आहे. पण मी असं एखादं काम केलं की ज्यामुळे माझ्या आईवडिलांना दुःख होईल तर ते माझं ते पापच आहे. असे कामं मी करू नये असं ते मुलांना सांगतात. त्याचप्रमाणे आपल्यालासुद्धा हेच लक्षात घ्यायला पाहिजे की नानासाहेब देवांनी ज्या कष्टाने ही सगळी धनसंपदा, ही सगळी समर्थांचं वाग्देवता ही जी आहे ही जी मिळवली आणि ती सुरक्षित ठेवली त्या ठिकाणी धुळे येथे. त्यामुळे त्यांचं स्मरण म्हणजे त्या ठिकाणचं आपण जाऊन तिथे दर्शन घेणं, त्या ठिकाणी राहणं आणि तेथील जी ग्रंथसंपदा आहे त्याचा अभ्यास करणं हे फार अगत्याचं ठरतं. किंबहुना आता जशी पूर्वीची पिढी झाली, देवांच्या काळात झाली, आता त्या ठिकाणी समर्थ वाग्देवता मंदिर आणि आपलं सत्कार्योत्तेजक सभा या दोन्ही संस्थांची स्थापना आजच्याच दिवशी झाली आहे. आणि म्हणून आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे. अनायासं त्या योगाने श्री रामचंद्र महाराजांच्या कृपेने हा एक चांगली संधी आपल्याला मिळाली त्या दोघांचं त्यांचं स्मरण करण्याची. त्यामुळे श्री रामचंद्र महाराज तंजावर मठपती यांचे पण आभार. तिथे पाऊस खूप आहे, वीज पण गेलेली आहे, त्यामुळे त्या परिस्थितीचे पण आभार. त्यामुळे आपण आज त्यांच्या चरित्रावर, त्यांच्या काही प्रसंगावर विचार करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आता नानासाहेब देवांचा जर विचार केला तर पहा, म्हणजे जन्म 1871मधला, सन 1871 आणि त्यांचं निर्याण जे आहे ते 1958. जवळपास 76-77 वर्षाचं, 86-87 वर्षाचं वय त्यांना लाभलं होतं. यामध्ये त्याने अचाट असं काम केलेलं आहे. त्यांचं नाव जसं शंकर होतं, शंकर श्रीकृष्ण देव समर्थ हृदय ही पदवी त्यांनी आपल्या कर्तृत्वाने प्राप्त केली होती. त्यांच्या आईवडिलांचं नावसुद्धा तेवढंच छान आहे. पहा, श्रीकृष्ण वडिलांचं नाव आणि आईचं नाव सत्यभामा. श्रीकृष्ण आणि सत्यभामा आईवडिलांचे नाव असणारी ही पहिलीच जोडी मी आत्तापर्यंतच्या माझ्या सगळ्या वाचनातून माझ्या लक्षात आली. बहुतेक ठिकाणी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई, विठ्ठलपंत आणि रखमादेवी अशी नावं असतात, पण श्रीकृष्ण आणि सत्यभामा असं नाव हे मला पहिल्यांदाच नानासाहेब देवांच्या चरित्राच्या वाचनानंतर लक्षात आलं. धुळ्याचे आता असणारे समर्थ वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष श्री शरदरावजी कुबेर काका हे आणि समर्थ सत्कार्योत्तेजक सभा या सभाचे अध्यक्ष डॉक्टर विवेकानंद चितळे ही जर पिढी झाली. आता त्या ठिकाणी आपले प्राध्यापक विश्वास नकाणेकर सर आणि श्री देवेंद्रजी डोंगरे हे त्या ठिकाणी आता सेवा देत आहेत, अगदी समर्थपणे सेवा देत आहेत. त्यांना मदतीला अनेक जण त्या ठिकाणी आहेत. त्या सर्वांच्या एकत्र प्रयत्नांनी आज ही 200-300 वर्षापूर्वीची हस्तलिखितं जी आहेत ती त्या ठिकाणी व्यवस्थित अशी ठेवण्यात आलेली आहेत. या देवांच्या बद्दल सांगायचं म्हणजे माझा एक छोटासा अनुभव सांगतो. आम्ही नागपूरला होतो 1983 ते 1990मध्ये. तेव्हा तिथे आपले सोहनी म्हणून होते, सोहनीच्या तिथल्या मंडळाचे सचिव होते आणि आमचे एक त्या ठिकाणी उपासना जी आहे ते मारुती मंदिरामध्ये झाशी चौकामध्ये होत होती. त्या उपासनेला जेव्हापासून मी जायला लागलो तेव्हा बरेच दिवस गेल्यानंतर 2-3 महिन्यामध्ये मला असं दिसलं की त्या उपासनेमध्ये जो मुख्य फोटो होता तो कोणाचा आहे आणि तिथे बसणारे जे अध्यक्ष आहेत ते सुद्धा त्यांच्यासारखे दिसत होते. म्हणून तो प्रश्न मी विचारला. मग तेव्हा मला प्रमोद संत आपले जे मित्र आहेत त्यांनी सांगितलं, हा नानासाहेब देवांचा फोटो आहे आणि हे जे काका आहेत ते नानासाहेब देवांचे चिरंजीव विनायकराव देव हे त्या ठिकाणी होते, दिसायला अगदी सारखे. आणि पुढे योगायोगाने अकोल्यामध्ये असताना आता एक 5-6 वर्षापूर्वी नानासाहेब देवांच्या कन्या माझ्या माहितीप्रमाणे मालतीबाई जोशी या अकोल्यामध्ये आलेले असताना त्यांना माझी भेट घ्यायची खूप इच्छा होती. म्हणून मी त्यांना जाऊन भेटलो आणि खूप आनंद झाला. त्या आमच्या घरीसुद्धा येऊन गेले. त्या पण नानासाहेब देवांच्या कन्या होत. त्यानंतर अजून एक B.K. काळे म्हणून आम्हाला, म्हणजे माझा विषय स्टॅटिस्टिक्स असल्यामुळे त्या काळामध्ये 1970-72मध्ये B.K. काळे यांचं मल्टीव्हेरिएट ॲनालिसिसचं एक पुस्तक आम्हाला होतं. आता हे B.K. काळे फार मोठे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आहेत,
संख्याशास्त्राचे खूप मोठे अभ्यासक आहेत, एवढीच त्यांची माझी ओळख होती. पण जेव्हा नानासाहेब देवांचं हे चरित्र वाचलं तेव्हा लक्षात आलं की हे B.K. काळे म्हणजे श्री शंकर श्रीकृष्ण देव यांचे नातूच आहेत. हे माझ्यानंतर त्यांच्या मुलीचा मुलगा, ते पुण्यामध्ये राहतात. त्यांची भेट घेण्याचा मी प्रयत्न नक्कीच करणार आहे. त्यामुळे नानासाहेब देवांच्या आठवणी पुन्हा एकदा मला ऐकायला मिळतील. नानासाहेब देवांच्या आठवणी असताना देवस्मृती ग्रंथ नावाचा एक वेगळा ग्रंथ आहे, देवस्मृती ग्रंथ. त्यामध्ये त्यांच्याबद्दल इतर सर्वजणांनी त्यांच्याबरोबर ज्यांनी कामं केली आहेत त्यांनी नानासाहेब देवांच्याबद्दलचं आपलं मत, आपले अनुभव हे सगळे त्यामध्ये व्यक्त केलेले आहेत. असं म्हणतात की नानासाहेब देव ज्या खोलीमध्ये झोपायचे त्या खोलीमध्ये सकाळी 3-4 वाजले की दार बंद असायचं, पण देव हे कोणाशी तरी बोलत आहेत असा भास त्यांच्या नातेवाईकांना व्हायचा. शिदोरे म्हणून नानासाहेब देवांचे जे भाचे आहेत त्यांनी ही आठवण त्या देवस्मृती ग्रंथामध्ये दिलेली आहे. ते म्हणतात की आतमध्ये कोणीतरी बोलल्याचा आम्हाला भास होत होता आणि प्रत्यक्ष ते प्रभू रामचंद्र समर्थ हे नानासाहेब देवांशी बोलत होते, असा तो अनुभव त्या ग्रंथामध्ये दिलेला आहे. श्री शरदरावजी कुबेर यांनी जे नानासाहेब देवांचं चरित्र लिहिलं आहे त्या चरित्राचं शीर्षक, त्या ग्रंथाचं शीर्षकसुद्धा तेवढंच समर्पक असं श्री कुबेर काकांनी दिलेलं आहे. ते शीर्षक असं आहे, नाना सुकृताचे फळ. समर्थांचीच ओवी आहे. नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ, त्याहीमध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे. आणि याच ओवीतलं पहिलं चरण नाना सुकृताचे फळ हे घेऊन नानानंतर कॉमा दिला आहे आणि नाना सुकृताचे फळ म्हणजे हे नाना जे आहेत शंकर श्रीकृष्ण देव हे बहुत सुकृताचे फळ असल्यामुळे आपल्याला ते प्राप्त झाले असं त्याने त्या ठिकाणी खूप छान असं त्या ग्रंथाचं शीर्षक दिलेलं आहे. आता नानासाहेब देवांच्याबद्दल प्रत्यक्ष विचारायचं झालं तर अगदी थोडक्यामध्ये आज आपल्याला थोडासाच वेळ मिळाला आहे, पण तो आपण तेवढाच सत्कारणी लावूया आणि त्यांच्या चरित्रामध्ये रममाण होऊया. देवांचे वडील हे सुद्धा चांगले वकील होते. महात्मा गांधीजींचे वडील जे वकील होते त्यांच्याबरोबर त्यांच्या शेजारी राहिले, त्यांच्याबरोबर काम केलेले हे दोघांचे वडील होते. त्यामुळे महात्मा गांधींचा आणि देवांच्या विचारांचा खरं म्हणजे एकरूपता झाली. नानासाहेब देवांनी त्या काळामध्ये जेव्हा धुळेमध्ये ते त्यांचे वडील बदलून आले, नानासाहेब देवांचे वडील म्हणजे श्रीकृष्ण देव हे त्या काळामध्ये काय म्हणतात त्याला जेलचे सुपरिंटेंडंट होते. अनेक ठिकाणी जेलचे सुपरिंटेंडंट म्हणून असताना त्यांची बदली धुळ्याला झाली आणि शेवटी ते धुळ्यामध्येच स्थायिक झाले. त्या ठिकाणी धुळ्यामध्ये त्यांचा जन्म झाला 10 ऑक्टोबर 1871 आणि तारखेप्रमाणे जर विचार केला 10 ऑक्टोबर 1871 आणि नंतर 10 ऑक्टोबर 1989 या दिवशी आपल्या आत्माराम महाराजांच्या एकेकाळी मठाचे जे विद्यमान मठपती आहेत राकेश महाराज यांचा जन्मदिवसही तोच आहे 10 ऑक्टोबरचा. नानासाहेब देवांचा जन्म म्हणजे भाद्रपद वद्य एकादशी 10 ऑक्टोबरच्या दिवशी झाला आणि त्यांचं निर्याण जे आहे ते वैशाख शुद्ध 4 शके 1880 म्हणजे 23 एप्रिल 1958. आता त्यांचा जन्म 10 ऑक्टोबरचा असल्यामुळे पुढे श्री नानासाहेब देवांनी जो आपला एक मासिक आपल्या संशोधनाचे सगळं लेखाजोखा देणारं जे मासिक आहे रामदास आणि रामदासी ह्या ग्रंथमालेची सुरुवात जी आहे ती 1905 साली त्यांनी केली विजयादशमीच्या मुहूर्तावर आणि पहिला अंक त्यावेळेस निघाला आणि पहिला अंक म्हणजे सर पहिली आणि मणी पहिला प्रस्तावनेसह श्रीमद दासबोध. तर दासबोधाची प्रस्तावना या नावाने तो पहिला अंक निघाला रामदास आणि रामदासी या ग्रंथमालेचा. पुढे आपण पाहतो की ही जी दोन्ही मंदिरं त्या ठिकाणी आज धुळ्यामध्ये आहेत, समर्थ वाग्देवता मंदिर आणि सत्कारवेतेची सभा, या दोघांचे कार्यप्रणाली वेगवेगळी आहे. दोन्ही अगदी शेजारी आहेत. समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये स्वतः नानासाहेब देवांनी पूर्ण भारत भ्रमण करून मिळवलेलं जेवढं म्हणून समर्थांचं साहित्य हस्तलिखित आहे ते सगळं त्या ठिकाणी फार उत्तम रीतीने जतन करून ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी अनेक बाळ अशी आहेत आजही की जी अजून उघडण्यासाठी एकही समर्थ भक्त त्या ठिकाणी पोहोचलेला नाही आणि म्हणून नानासाहेब देव पुढे त्यांच्या लिखाणामध्ये लिहितात, कारण त्यांचं लिहिणं फार चांगलं आहे. ते एक वाक्य देतात की या ठिकाणी मी जी काही ग्रंथसंपदा त्या ठिकाणी गोळा करून ठेवलेली आहे त्यामध्ये एखाद्या कागदाची भर जरी एखाद्या महाराष्ट्रीयन माणसाने टाकली तरी ते महाराष्ट्राचं फार मोठं भाग्य ठरेल, अशा प्रकारचं त्यांचं वाक्य आहे.
आणि पुढे त्यांचा जेव्हा प्रवास वर्णन वगैरे, आणि आत्ताच आपण पाहिलं दास विश्राम धाम दिवस आपण साजरा केला, त्याच्या प्रस्तावनेमध्ये पहिल्या दिवशी आपल्या डॉक्टर माहूरकर सरांनी जी प्रस्तावना जी आहे ती आपल्या प्रवचनामधून सांगितलेली होती. त्या प्रस्तावनेमध्ये आपण पाहिलं श्रीधर पंत, श्रीधर नातू टिकले यांचं पूर्ण चरित्र त्यामध्ये प्रस्तावनेमध्ये दिलेलं आहे. त्यावेळेस आपण जेव्हा बोललो किंवा या प्रवचनाच्या दरम्यान आपण जेव्हा बोललो तेव्हा मी म्हटलं होतं की निदान हे 5 दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे. त्यातला एक दिवस म्हणजे हे भाद्रपद वैशाख शुद्ध 4 म्हणजे देवांचं निर्याण, म्हणजे ही जी पुण्यतिथी आहे देवांची वैशाख शुद्ध 4 ही पण आपण सर्वांनी साजरी केली पाहिजे. कल्याण स्वामींची पुण्यतिथी, आपल्या समर्थांची पुण्यतिथी, तर त्याचप्रकारे ही पण पुण्यतिथी आपण साजरी केली पाहिजे. आणि त्यामध्ये एक क्रमांक दास विश्राम धाम ग्रंथाचा निर्मिती ज्या दिवशी झाली, भाद्रपद वद्य आपलं वैशाख वद्य 12 हा दिवससुद्धा आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. नानासाहेब देवांचे 3 ग्रंथ समर्थ हृदय, समर्थ संप्रदाय आणि समर्थ अवतार हे तर ग्रंथ इतके चांगले आहेत की रोज त्यातलं निदान एक पान तरी आपण वाचलंच पाहिजे. आता प्रत्येकजणच सांगतो याच्यातलं एक पान वाचलं पाहिजे, रोज गीतेचा अध्याय वाचला पाहिजे, रोज भागवताचं स्मरण झालं पाहिजे, रोज सद्गुरूंनी दिलेल्या नामाचं नामस्मरण झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टींची यादी केली तर ती यादीच एवढी मोठी होईल की आपल्याला इतर प्रपंचातील गोष्टी बोलण्यासाठी वेळ पण मिळणार नाही. आणि मग त्याला समर्थ म्हणतात, सदा देव काजी जिथे देह ज्याचा, सदा रामनामे वदे नित्यवाचा, स्वधर्मेचे चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. खरा सर्वोत्तमाचा दास होण्यासाठी आपण जास्तीत जास्त व्यग्र राहिलं पाहिजे. व्यग्रता हा एक गुण समर्थ संप्रदायाच्या लक्षणामध्ये दिला. अतिव्यग्रता, अव्यग्रता हा शब्द त्यांनी वापरला. अव्यग्रता म्हणजे अतिव्यग्रता. अचपळ मन माझे नावरे नावरिता. आता अचपळ म्हणजे अतिचपळता. अचपळ म्हणजे चपळपणाच्या विरुद्ध असं नाही, अतिचपळता तसं या ठिकाणी आहे. म्हणून आपण सदैव या कामामध्ये राहिलो, या समर्थांच्या संशोधनामध्ये राहिलो तर आपल्याला नानासाहेब देवांच्या कृपेने काही ना काहीतरी एखादं चांगला धागा सापडेल या इतिहासातला, की जेणेकरून आपल्याला समर्थांचं चरित्र अधिक चांगल्या प्रकारे समजेल. अशी व्यवस्था जर आपण निर्माण केली आणि ती मिळालेली ग्रंथसंपदा जर आपण धुळे येथे नेऊन दिली तर खऱ्या अर्थाने आपण काहीतरी समर्थांप्रती, आपल्या संप्रदायाप्रती काहीतरी कार्य केलं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून आज या ठिकाणी रामदास हे मासिक जे आहे अगदी छोटंसं मासिक आहे. याचं कौतुक एवढं आहे की नानासाहेब देवांनी जेव्हा हे मासिक पहिल्यांदा प्रकाशित केलं त्यावेळेस त्याची आचारसंहिता लिहून ठेवली होती. नानासाहेब देवांनी सांगितलेलं आहे की यात पानं किती पाहिजे, 32 पानं पाहिजे ते म्हणतात. आणि या 32 पानामधले आजकाल जर आपण 32 पानं एखादा अंक काढायचा म्हटला तर 32 पानामधले 7-8 पानं तर जाहिरातीचीच असतात. पण नानासाहेब देवांनी कटाक्षाने या गोष्टी टाळल्या. ते म्हणतात समर्थ संप्रदाय त्यासाठी एवढी पानं पाहिजेत, त्यातलं संशोधन जे आहे त्यासाठी एवढी पानं पाहिजे, समर्थांचं आणि इतरांचं चरित्र यासाठी एवढी पानं पाहिजेत. असे करून त्या पूर्ण 32 पानांची विल्हेवाट, त्याची विभागणी ही त्याने त्या काळामध्ये करून ठेवली आहे. आणि त्याच पद्धतीने आजही हे मासिक धुळ्याहून प्रकाशित होत आहे. आणि हे मासिक काय असतं की दरवेळेस नानासाहेब देवांचा जन्म जर 10 ऑक्टोबरचा असेल तर दरवेळेस 10 ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबरच्या 10 तारखेला, त्याच्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीच्या 10 तारखेला, मग एप्रिलच्या 10 तारखेला आणि आता जुलैच्या 10 तारखेला, अशा प्रकारे वर्षातून 4दा हे मासिक प्रकाशित होत असतं. या मासिकाचं वैशिष्ट्य म्हणजे भारतभरातील अनेक मठांची माहिती आपल्याला फार चांगल्या रीतीने त्या ठिकाणी पाहायला मिळते. पण असं आहे की त्या ठिकाणचे इतके लोक सेवा देणारे इतके चांगले आहेत की कोणाचे काही पैसे जरी नाही आले, वर्गणी जरी नाही आली तरी ते बिचारे आपल्याला मासिक पाठवतात. मासिकाची वर्गणी फार काही जास्त नाही, पण नानासाहेब देवांच्या कार्याची ओळख होण्यासाठी हे मासिक प्रत्येकाच्या घरी असावं, प्रत्येकाच्या संग्रही असावं, अशाच पद्धतीचं हे मासिक आहे. जेव्हा या रामदासीचं 100 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेससुद्धा एक खूप छान ग्रंथ काढला होता. त्या ग्रंथामध्ये सुद्धा अनेक लेख त्यामध्ये आहेत. समर्थांच्या या संशोधनामध्ये नानासाहेब देवांनी कार्य जे केलं ते अगदी अजोड असं कार्य आहे. आपण पाहिलंच आहे आता दास विश्राम धामाच्या वेळेस की त्या ठिकाणी आपण जसं माझं एक शेवटचं प्रवचन माझं झालं त्यामध्ये एक गोष्ट सांगायची राहून गेली, ती सांगण्याचा पण आज योग आणायचा आजच्या दिवशी आलेला आहे.
1910-12मध्ये जेव्हा नानासाहेब देव त्या ठिकाणी गेले तेव्हा बापू रामदासी यांची आणि त्यांची भेट झाली. हा भाग आपण पूर्वी पाहिला आणि त्यांच्यामुळे हा संप्रदायाचा जो कोश आहे तो आपल्या हाती लागला. तो म्हणजे आपला दास विश्राम धाम ग्रंथ. या बापू रामदासींचे उपकार म्हणून नानासाहेब देवांनी समर्थांच्या आजच्या ज्या समाधी मंदिर जे आहे, राम मंदिर जे आहे, त्याच्याभोवती प्रदक्षिणेचा मार्ग आहे. त्या प्रदक्षिणेच्या मार्गावरचे आपण ज्याच्यावरून चालतो ते सगळे खालची जी फरशी आहे ती श्री नानासाहेब देवांनी त्या ठिकाणी बसवलेली आहे. आणि श्री बापू रामदासी यांचं स्मरण राहावं म्हणून त्यातील 2 फरशींवर बापू रामदासी अशी अक्षरं त्या ठिकाणी कोरलेली आहेत. माझी अगदी नम्र विनंती आहे समर्थ रामदास स्वामी संस्थानाला की ही जी 2 दगडं त्या ठिकाणी आहेत ज्यावर कदाचित आपण पाय देऊनसुद्धा चालत असू त्यांना आपण सुरक्षित ठेवलं पाहिजे. त्या दोन्ही दगडांच्या भोवती काहीतरी एक लाल रंगाचं एक चौकट करून की त्या ठिकाणी लोकांचं ते लक्षात येईल आणि त्यावर पाय न देता ते बाजूने जातील आणि ते बापू रामदासी कोण आहे अशी एक मनामध्ये इच्छा समर्थ भक्तांच्या मनामध्ये निर्माण होईल जेव्हा ते समर्थांच्या समाधीचं दर्शन घेतील, रामरायाचं दर्शन घेतील. आणि मग अशी मुमुक्षा जी आहे त्यांच्या ठिकाणी निर्माण होईल की हे बापू रामदासी कोण, त्यांनी कोणतं कार्य केलं, नानासाहेब देव कोण, त्यांनी कोणतं कार्य केलं, अशा प्रकारे लोकांच्या मनामध्ये विचार प्रवृत्त करण्यासाठी असं जर आपण ते 2 दगडं जर आपण सुरक्षित ठेवली त्याला भोवती काहीतरी मार्किंग करून तर ते खूप चांगलं कार्य होईल असं मला वाटतं. या नानासाहेब देवांच्याबद्दल सांगायचं म्हणजे 2-4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ज्या मला खूप अगदी हृदयाला भिडून गेल्या. एक म्हणजे ते जेव्हा जालन्याला होते तेव्हा जालना ते गुलबर्गा, आता आजच्या गुगल मॅपवरनं आपण हा हिशेब लावू शकतो की जालना ते गुलबर्गा हे किती किलोमीटरचं अंतर आहे. मागे लहान असताना 10-12 वर्षाचा असताना मी वसमत आणि ते अजून एक गाव आहे आसलगाव, तर त्या गावामध्ये काहीतरी 28 किलोमीटरचं त्यामधला फरक होता. बैलगाडीमध्ये 28 किलोमीटर आम्ही गेलो तेव्हा सकाळी निघालेलं रात्री 8 वाजता आम्ही त्या पहाडावर जाऊन पोचलो. मारुतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी. तर पूर्ण दिवस 28 किलोमीटरसाठी गेला आमचा आणि सगळे हाडं खिळखिळे झाले बैलगाडीमध्ये बसून. नानासाहेब देवांनी 100-125 वर्षापूर्वी जालना ते गुलबर्गा हा पूर्ण प्रवास केला, तो बैलगाडीमध्ये बसून केला. त्याला म्हणतात सदा देवकाजी जिजे देह ज्याचा. कसा प्रवास केला असेल पहा. त्यामधला एक प्रसंग आहे, तो प्रसंग मला खूप आवडतो. त्या प्रसंगामध्ये त्यांचा मुक्काम एके ठिकाणी रात्री होता आणि रोजच्या रोज जसा नियम आहे तसा रामाला नैवेद्य दाखवायचा. आता नैवेद्यासाठी गाईचं दूध पाहिजे म्हणून आपल्याबरोबर जे 1-2 माणसं होते त्यांना गावात पाठवलं आणि त्यांच्याकडून तिथून गावातून त्यांना गाईचं दूध आणण्यासाठी त्याने सांगितलं आणि ते गेले गावामध्ये. एका बाईने त्या ठिकाणी गाय होती, गाईचं दूध तिने या नानासाहेब देवांच्या सहकाऱ्यांच्याबरोबर दिलं आणि त्याने सांगितलं की उद्या आम्ही जेव्हा या गावातून जाऊ तेव्हा आपले या दुधाचे पैसे देऊ. आता ती बाई काही अशी हे नव्हती, ती मराठा जातीची बाई होती, पण तिचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे. त्या बाई म्हणतात या रामाच्या नैवेद्यासाठी दिलेल्या दुधाचे पैसे घेणे एवढे आम्ही अजून काही दुर्दैवी नाहीत, त्यामुळे हे दूध तुम्ही तसंच घेऊन जा. दुसऱ्या दिवशी देवांनी जाता जाता पुन्हा त्या घरी जाऊन त्या बाईंचं दर्शन घेतलेलं आहे. असा खूप प्रसंग आहेत. आता जो पांगरी मठ आहे, आपले विवेकबुवा रामदासी आहेत, त्यांच्या मठामध्ये नानासाहेब देव बार्शीहून सज्जनगडकडे जाताना अगदी काहीतरी तास थांबले त्या ठिकाणी आणि तेवढ्या तासामध्ये जवळपास 70 बाळांचं संशोधन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे त्यांचा कार्याचा हवाका किती होता हे आपल्या लक्षात येतं. खरं म्हणजे व्यवसायाने ते वकील होते. आता त्या काळामध्ये वकिलीचा व्यवसाय म्हणजे किती भरभराटीचं असेल हे लक्षात घेण्यासाठी एक लक्षात घ्या की एखाद्या गावातील श्रीमंत माणसाला 25 रुपये जरी पगार मिळत असेल तरी तो त्याला श्रीमंत म्हणत होते. तेव्हा नानासाहेब देवांना 100-150 रुपये महिन्याला मिळत होते. आणि हे पाहून त्यांनी आपला वकिलीचा व्यवसाय हळूहळू कमी केला आणि कमी करता करता त्यांनी त्या वकिलीचा व्यवसाय कमी केल्यामुळे अगदी मोजून एखादा आठवडा किंवा 2-4-5 दिवस ते कोर्टामध्ये जायचे आणि उरलेला सगळा वेळ
ते समर्थांच्या संशोधनामध्ये घालवत होते. अशा प्रकारे त्यांनी संशोधन केलं आणि त्या संशोधनाचा आज जे आहे त्याचा आनंद आपण आज या ठिकाणी घेत आहोत. अनेक ठिकाणी देवाने जेव्हा भेटी दिल्या त्यामध्ये त्याने स्वतःची रोजनिशी लिहिलेली आहे. कोणत्या दिवशी मी कोणत्या मठात होतो, कसा प्रवास झाला, कोण कोण माणसं भेटली, हा सगळा तपशीलवार त्याने दिलेला आहे. आणि त्यामुळे आजही त्यांच्या ठिकाणी जी ती म्हणजे कार्य करण्याची तत्परता होती, एक विशिष्ट अशी पद्धत होती. ती पद्धत पाहून मला तरी असं वाटतं की आजही आपल्या सर्व रामदासी मठांमध्ये एक रजिस्टर असावं प्रत्येक मठामध्ये. त्या मठामध्ये येणाऱ्या प्रत्येक बाहेरगावचा जो माणूस दर्शनासाठी येईल त्याची ती येण्याची तारीख, त्याचा पत्ता, आजच्या भाषेत त्याचा मोबाईल नंबर, ईमेल, या सगळ्या गोष्टीची नोंद त्या मठामध्ये व्हावी, जेणेकरून अजून 100 वर्षांचा असा इतिहास लिहिला जाईल. तेव्हा त्या मठाच्या भेटीसाठी कोण कोण समर्थ भक्त येऊन गेले हा तपशील पुढच्या 100-200 वर्षानंतर आपल्या समर्थ भक्तांना उपलब्ध व्हावा, या हेतूने अशी नोंद आपण आत्तापासून करून ठेवली पाहिजे. म्हणून खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत नानासाहेब देवांच्या चरित्रावरच्या आणि त्याचं आपल्याला थोडक्यामध्ये विवेचन म्हणून पाहायचं आहे. आज आणायचा हा योग आला म्हणून मी या ठिकाणी सांगत आहे. देवांच्या कार्याचं महत्त्व त्याने केलेला जो आत्माराम छापखाना, त्यांचा जो छापखाना होता तिथला, त्याचं नावसुद्धा आत्माराम छापखाना असं होतं धुळ्यातला. म्हणून आत्माराम मुद्रणालय त्याने सुरू केलं. त्यावेळेस त्यांच्याबरोबर चांदोरकर वगैरे ही खूप मंडळी होती, राजवाडे होते त्यावेळेस संशोधनकार, या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी खूप मोठं कार्य केलं. राजवाडे संशोधन संस्था आज मोडी लिपीसाठी राजवाडे संस्थान जे आहे ते आणि धुळ्याचं आपलं वाग्देवता मंदिर, या मोडी लिपीच्या इतिहासाकडे जर पाहिलं तर त्यामध्ये महत्त्वाचं योगदान या संस्थांचं आहे. हे आता आम्हाला मोडी लिपी शिकल्यामुळे हे सगळं लक्षात यायला लागलं आणि म्हणून आपल्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणीसुद्धा आज चांगले संस्कार वर्ग चालतात, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमासारख्या गोष्टी चालतात. निफाडकर मॅडम त्या ठिकाणी आज धुळ्यामध्ये आहेत, त्या खूप सक्षमपणे या सगळ्या गोष्टी सांभाळत आहेत. प्राध्यापक देवेंद्रजी डोंगरे, प्राध्यापक विश्वास नकाणेकर, आपले नानासाहेब कचवे, त्यानंतर आपला गौरव आता आडनाव नाही लक्षात, पण गौरव, त्या ठिकाणी ही मंडळी खूप तनमनधनाने सेवा करीत आहेत. आजही त्या ठिकाणी गेलात तर त्या ठिकाणी पारायण करण्यासाठी चांगली व्यवस्था आहे, राहण्यासाठी व्यवस्था आहे, ग्रंथ त्या ठिकाणी ग्रंथ भांडारच आहे पूर्ण आणि त्याचा लाभ घेण्यासाठी तरी आपण आपल्या संसारातून वेळ काढावा. आणि नानासाहेब देवांनी ज्या कष्टाने हे सगळ्या गोष्टी मिळवल्या आणि त्या ठिकाणी जतन करून ठेवल्या, त्या गोष्टींपासून आपण काहीतरी चांगला धडा घ्यावा आणि समर्थ आपल्याला पुन्हा एकदा नवीन प्रकारे समजतील अशा प्रकारचं संशोधन करण्याची आज त्या ठिकाणी गरज आहे. म्हणून अनेक तरुण पिढींनी, तरुण रामदासी मंडळींनी धुळ्यासारख्या ठिकाणी जरूर भेट द्यावी. ज्या काळामध्ये आपली मंदिरं तोडली जात होती, ज्या काळामध्ये नवीन मंदिर बांधण्यासाठी परवानगी मिळत नव्हती, निजामाचाही काळ होता तो, त्या काळामध्ये नानासाहेब देवांनी त्या ठिकाणी जांबेला समर्थांचं सुंदर असं मंदिर, जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी ते मंदिर त्याने उभं केलं आणि त्या निजाम सरकारकडून ते मंदिर उभार करण्यासाठी जी परवानगी लागते तीसुद्धा त्याने अगदी शिताफीने, स्वतः वकील असल्यामुळे सगळ्या गोष्टीचा विशेष असा अभ्यास करून त्याने ती परवानगी मिळाली आणि ते मंदिर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. त्यामुळे आज ते समर्थांचं मंदिर जाम समर्थमध्ये जे आहे ते आजही तेवढंच भक्कम असं मंदिर त्या ठिकाणी आहे. नानासाहेब देवाने त्या काळामध्ये 9-10 वर्षाचे जे आपले विठू भागवत, वीरा भागवत हे होते, त्या 9-10 वर्षाच्या मुलाला त्या ठिकाणी घेऊन गेले आणि त्यांना त्या ठिकाणी पूजेसाठी नेमलं. 10 वर्षाचे विठू भागवत हे 90-92 वर्षाचे होईपर्यंत जाम समर्थमध्ये राहून त्या ठिकाणी त्यांनी समर्थांची सेवा दिलेली आहे. त्यामुळे ही आपली सगळी स्फूर्तीस्थानं आहेत. या ठिकाणाहून आपण खऱ्या अर्थाने स्फूर्ती घ्यावी आणि नवीन कार्यासाठी, समर्थ कार्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावा. आणि यासाठी असे दिवस जे आहेत, जसा हा स्थापना दिवस आहे तसा आपण त्यातून प्रेरणा घ्यावी आणि अधिकाधिक विचारधनं मिळवून आपण त्यामध्ये अधिक भर टाकली पाहिजे. अशा प्रकारचं संशोधन आजच्या तरुणांनी करावं. धुळ्यामध्ये जेव्हा पारायण झालं त्यावेळेस जी सुटलेली एक सवय होती नानासाहेब देवांचीच प्रेरणा झाली म्हणून पारायण करत असताना मध्येच थांबलो आणि कागदावरती उतरून घेतली. ती सवय पुन्हा थोडक्यात वाचतो आणि मग आजचं हे बोलणं माझं थांबवतो. बराच वेळ झालेला आहे त्यामुळे मर्यादासुद्धा आहे.
सांगण्यासारख्या देवांच्या अनेक गोष्टी आहेत. पुढे मागे केव्हा तरी आपण असंच गुगल मीटवर नानासाहेब देव आणि त्यांचं कार्य यावरच आपण 2-3 दिवस असं छानपैकी एक असा कार्यक्रम आपण आयोजित करूया असं माझ्या मनामध्ये आहे. ती जी ओवी आहे, ती जी सवय आहे की 6 जानेवारी ते 2010 ते 10 जानेवारी 2010 या दरम्यान समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये ते पारायण झालेलं होतं. त्यावेळेस ती ही स्फुरलेली कविता आपली सवयी आहे. देव अवतार झाला नसता आम्हा कैसी समर्थ गाता, म्हणून तया श्री शंकर देवा नमस्कार शतकोटी. समर्थ कीर्ती प्रगट केली, समर्थ कीर्ती प्रगट केली, ग्रंथसंपदा सुरक्षित ठेवली, तेने जनता सुखी झाली उदंड वर्षानुवर्षे. समर्थ कृपे झाला देव अवतार, समर्थ कृपे झाला देव अवतार, कार्यमहिमा ज्यांची अपार, तया देवांचे ऋण आम्ही कैसे फेडावे. समर्थे अगणित रचना केली, समर्थे अगणित रचना केली, शिष्य कल्याणे भावे लिहिली, परी ती सर्व संपदा गुप्त झाली काळांतरे. पुढे झाले नाना देव म्हणजे नानासाहेब देव, पुढे झाले नाना देव, हिंडती धावती नाना गाव, नाना देश नाना मठ प्रांत धुंडीती देव. समर्थांचे जन्मस्थानी, समर्थांचे जन्मस्थानी संशोधन अखंड करूनी, समर्थ मूर्ती रूपे स्थापुनी भागवते पावन केले. म्हणजे हे विठवांना भागवत त्यांना पावन केलं. दासबोधाचे जन्मस्थान, दासबोधाचे जन्मस्थान म्हणजे शिवथरगळ, 11 मारुतींचे स्थान, नाना मठांचे स्थान, देवकृपे आम्हा समजले. देवकार्याचे महत्त्व जाणून, देवकार्याचे महत्त्व जाणून, मंदिरी वाग्देवता करावी जतन, त्यात अधिक रचनाधन मिळवून करा सार्थक देहाचे. या देवांचे ऋण फेडावया, या देवांचे ऋण फेडावया, समर्थ कार्य समजावया, रघुनाथ कृपा व्हावया, उपासना करावी करवावी. नमन त्या श्री शंकर, नमन त्या श्री समर्था, नमन त्या श्री समर्था, नमन त्या श्री कल्याणा, नमन त्या श्री शंकर देवा, त्रिवार करावे, म्हणावा जय जय देव, जय जय देव, जय जय देव. ही कविता, ही जी सवय आहे ती समर्थांच्या दासबोधातील एक ओवी वाचताना माझ्या म्हणजे स्फुरण झाला आणि ती लिहिली. ती ओवी ती वाचतो आणि मग या ठिकाणी थोडक्यात आपण समारोप करूया. ती ओवी अशी आहे, 16व्या दशकामधल्या पहिल्या समासातली ओवी आहे. ती ओवी अशी आहे, वाल्मिकी ऋषी बोलना नसता तरी आम्हासी कैसी रामकथा, म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे. म्हणजे वाल्मिकी ऋषीनं बोललं नसतं, ते रामायण लिहिलं नसतं तर आम्हाला ही रामकथा कशी समजली असेल असा विचार मनामध्ये आला. आणि देव अवतार झाला नसता तरी आम्हा कैसे समर्थ गाथा, म्हणून त्या शंकर देवा नमस्कार शतकोटी. त्या देवांचं स्मरण होण्यासाठी म्हणून आजचा हा दिवस आपण या ठिकाणी वापरलेला आहे. त्या देवाने अनेक ठिकाणी, जसं ते शिवथरगळीची ती जागा आहे, शिवथर, कुंभे शिवथर, कसबे शिवथर अशा प्रकारची 7 गावं त्या ठिकाणी होती. आणि नेमकी ती घळ कोणती हे नानासाहेब देवाने त्या ठिकाणी शोधून काढलं. आणि जेव्हा ती घळ सापडली तेव्हा तो खड्डा होता, खूप माती आणि ढिगारे साठलेले होते. नानासाहेब देवांनी काहीही विचार न करता त्या खड्ड्यामध्ये उडी मारली. आणि बाहेरच्या मंडळीला, नानासाहेब हिरळीकर होते त्यावेळेस, त्यांना बाकीची मंडळी महाडमधून आलेली होती, त्या सगळ्यांना ते म्हणाले, पाहता काय, वरची जी माती आहे ती सगळी आत ढकला आणि मला इथेच समाधी द्या. आणि त्यांनी संध्याकाळी जे भाषण केलं ते भाषण म्हणजे मला आज स्वर्ग सापडला असं ते भाषण त्यांनी त्या ठिकाणी केलं. रामदासीच्या जुन्या अंकांमध्ये याबद्दलचं विवेचन खूप सुंदर रीतीने आलेलं आहे. रामदासी संशोधन खंड भाग 1 आणि 2 हे सुद्धा खूप महत्त्वाचं असे 2 ग्रंथ आहेत, ज्यांना समर्थ संप्रदायाचा इतिहास जाणून घ्यायचा आहे, त्या संप्रदायाच्यामधलं काही मोलाचं संशोधन करायचं आहे. त्यांनी असे ग्रंथ आपल्या संग्रही ठेवावे आणि नित्य त्याचं वाचन करावं. म्हणजे समर्थ म्हणजे नानासाहेब देव आपल्याला स्वतः प्रेरणा देतील आणि त्याप्रमाणे देवांसारखं पुन्हा चांगलं कार्य करण्याची प्रेरणा त्यांच्यापासून आपण घेऊया. आज आपल्या या सगळ्या संप्रदायामध्ये असं स्थान मिळवणारे आपले श्री प्रमोदराव संत नागपूर किंवा पुण्याचे असणारे यांनी सुद्धा अशा दृष्टीने खूप चांगल्या प्रकारचं कार्य केलं आहे. म्हणून आज बीड जिल्हा असो किंवा आंध्र परिसरातील समर्थ संप्रदाय असो, समर्थ स्थापित दैवते असो, याचं लिखाण त्यांनी केलं आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी त्या मठात जाण्यासाठी मार्ग सोपा झालेला आहे. आणि म्हणून अशा समर्थ कार्यासाठी
प्रेरणा देणारे असे श्री नानासाहेब देव यांच्या चरित्रावरचा थोडासा धावता आढावा आपण आज या ठिकाणी घेतला. श्री रामचंद्र महाराज यांच्या कृपेने हे बोलणं झालं आणि रामाच्या कृपेनेच आपण सर्वजण एकत्र आहोत आणि असेच एकत्र राहून चांगलं संशोधन करून समर्थातले काय उत्तीर्ण व्हावे या म्हणण्याला, या उक्तीला आपण सार्थक ठरवूया. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे हे जन हाती धरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले तुझा तूची सावरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले आता न दिसे उरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे आरंभिली बोहरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो दयेसी नाही सरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नाडेकर सर फार सुंदर झालं बरं. हां धन्यवाद. त्यांचा जो जीवनपट सांगितला आहे हो तो नाना देवांचा तो माहितीच नव्हता. सुंदर सांगितला आणि